आता आपण इथे कैरी कट करून घेणार आहोत. बघू शकता अतिशय सुंदर अशी चटणी होते कैरीची. पहिले साल काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित सगळे साल काढायचं आहे, जेणेकरून कचकच लागत नाही आपल्याला. तर सगळं कैरीचं असं साल काढून घ्यायचं आहे. तुम्ही पण बघा, तुम्हालाही आवडेल. तर आता कैरी आपण बघा साल काढून कट करून घेतलेली आहे. आता याला आपण मिक्सरमध्येच बारीक करणार आहोत. तर अशा प्रकारे बारीक असं जरा कट करून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये बारीक होईल अशा प्रकारे. अतिशय सुंदर लागते ही चटणी. तुम्ही पण बनवून बघा, तुम्हालाही आवडेल. हे आतमधलं जरा कडक जे असतं ते आपल्याला काढून घ्यायचं, ते ठेवायचं नाही आहे. मी आता ही अर्ध्याच कैरीची चटणी बनवणार आहे. तुम्ही पण बनवून बघा, तुम्हालाही आवडेल. तर अशा प्रकारे सगळं कट करून घ्यायचं आहे. तर चला आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार. कशा पद्धतीने करणार आहोत ते पण बघूया आपण. इथे आपण कैरी जी कट केलेली ती टाकून घेणार आहोत. त्यानंतर इथे आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत. त्यानंतर इथे आपण 3 मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घेणार आहोत. इथे आपण लसणाच्या पाकळ्या आहेत त्या घेणार आहोत 5. त्यानंतर इथे थोडीशी साखर टाकून घेणार आहोत. साखर टाकल्याने चव अतिशय सुंदर होते. थोडीशी साखर टाकायची आहे. त्यानंतर थोडंसं मीठसुद्धा टाकून घेणार आहोत. मीठ तुम्हाला अर्धा चमचा, अर्ध्यावर थोडंसं चमचा मीठ टाकायचं आहे आणि बंद करून तुम्हाला आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. ते बघू शकता मस्त बारीक केलेलं आहे मिक्सरला. तर अशाच पद्धतीने तुम्हाला बारीक करायचं आहे. तर आपण आता ही एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि तुम्ही नॉर्मली फ्रीजमध्ये बनवून स्टोअर करू शकता, पण जास्त दिवस नाही. हार्डली तुम्ही 15 ते 20 दिवस स्टोअर करू शकता. खायला अतिशय सुंदर लागते. तर तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ आलेले असतील त्याचं तुम्हाला अपडेट भेटत जाईल. तर बघा अशा प्रकारे आपली अतिशय सुंदर अशी चटणी रेडी झालेली आहे. चला आता आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये भेटूया. बाय.